एक्झिक्यूट करून पाहिलं हे? ते जे काही आहे ते? कसं एक्झिक्यूट होतं ते? हं? नाही पाहिलं? नाही. का बरं? हं. आता आज आपण दुसरं हे पहिलं लूप होतं राइट? तो इफ एल्स ठीक आहे. इफ इफ एल्स हा काय आहे? पहिलं लूप होतं. आता आपण नवीन लूप म्हणजे काय असेल सेकंड वाला दॅट इज फॉर लूप. ठीक आहे. इन सी. सो जनरली फॉर लूप जे आहे ते आपण एखाद्या नोन रेंजवरती इटरेट करण्यासाठी यूज करत असतो. ठीक आहे. नोन रेंज म्हणजे आता सपोज की तुम्ही काय करताय की घरातून कॉलेजला जाताय. तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठून स्टार्ट करणार आहात आणि कुठे स्टॉप करणार आहात. घर हा तुमचा स्टार्ट पॉइंट असेल आणि कॉलेजचे जे काही क्लासरूम आहे, तो एंड पॉइंट आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला दोन्हीही पॉइंट माहिती असतात, त्यावेळेस आपण फॉर लूप यूज करतो. ठीक आहे. सो जनरली आपण फॉर लूप कधी यूज करायचं? जेव्हा तुम्हाला स्टार्ट आणि एंड हे दोन्हीही माहिती असतात, त्यावेळेस आपण फॉर लूप यूज करतो. आणि फॉर लूप म्हणजे कसं असतं बघा, तर जनरली तुम्ही एक बस किंवा ट्रेनचं इमॅजिन करू शकता. सपोज की आपल्याकडं एक अशी ट्रेन आहे. पॉइंट ए पासून ते पॉइंट लेट्स सपोज एफ पर्यंत जात आहे. ठीक आहे. आणि इन बिटवीन त्याला वेगवेगळे स्टेशन्स येतात. ए, बी, सी, डी आणि ई. त्यानंतर इथं ई2 ठीक आहे किंवा ई1 इथं ई2 असे काय आहेत तर वेगवेगळे स्टेशन्स येत आहेत. ठीक आहे. आणि आपली ट्रेन काय करते तर इकडून अशी चाललेली आहे लाइक धिस. सो काय होतं ॲट अ टाईम किती स्टेशन्सवरती ट्रेन असू शकते? सिंगल इन्स्टन्सला किंवा एका पर्टिक्युलर टाईमला एकाच वेळेस किती स्टेशन्सवरती ही ट्रेन असू शकते? असं शक्य आहे का, की आपण ए वरती आहे, बी वरती आहे आणि सी वरती आहे? स्टेशन्स लांब असतात. असं नसतं, की ट्रेनची लेंथ आहे तेवढंच. एका वेळेस किती स्टेशन्सवरती असू शकते ही ट्रेन? एकाच स्टेशन्सवरती असू शकते किंवा तुम्ही बस पकडू शकता. ठीक आहे, की बस एकाच स्टँडवरती असणार आहे ॲट अ टाईम. ठीक आहे. मल्टिपल स्टँड्सवरती हे पॉसिबल नाहीये. असं. एक करतच काय करते ही बस एफपर्यंत जाणार आहे. तर सर्व स्टेशन्सवरती व्हिजिट करत अशी काय आहे, की जेव्हा आपण ए कडून एफकडे जातोय, त्याला आपण फॉरवर्ड म्हणत असतो. ठीक आहे. जेव्हा आपण ए कडून इकडे जातोय, त्याला काय म्हणेल आपण? फॉरवर्ड म्हणतात. आणि जेव्हा एफ कडून परत ए कडे जातोय, त्याला काय म्हणेल आपण? बॅकवर्ड म्हणतात. ठीक आहे. सो फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे 2 काय असतील याचे पॉइंट असणार आहेत. आणि बघा जेव्हा आपण असं इटरेट करतोय फॉरवर्ड याला इटरेशन म्हणतात. एक पॉइंटला व्हिजिट करत पुढे जाणं याला काय म्हणतो आपण? इटरेशन म्हणत असतो. ठीक आहे. इटरेशन मीन्स व्हॉट? की एक पॉइंटला व्हिजिट करत पुढे जाणं. ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? इटरेशन्स म्हणतो. मग आता मी तुम्हाला नावं दिली होती ए पासून एफ पर्यंत असं. बट याच्याऐवजी तुम्हाला काय असते? एक नंबर असतात. ठीक आहे. नंबर काय असतील तर 1 पासून 10 पर्यंत असेल किंवा 0 पासून 9 पर्यंत असेल किंवा काहीही असू शकतं. डझंट मॅटर. रेंज ही काहीही असू शकणार आहे. ठीक आहे. सो बघा मी हे समजलंय का इटरेशन म्हणजे काय? पटकन मोठ्यानं बोला. येस नो? इटरेशन मीन्स व्हॉट? समजलंय? एक पॉइंट व्हिजिट करत पुढे जाणं ह्या प्रोसेसला आपण इटरेशन म्हणतो. ठीक आहे? समजलं?
की नाही समजलेलं? तो बघा आता पुढे नेक्स्ट काय असेल की आपण इथं हे जे काही फॉर लूप आहे याची डेफिनेशन लिहूयात. ठीक आहे. सो फॉर लूप म्हणजेच काय? इट इज used to iterate the statements or part of the program several times. ठीक है. It is frequently used to traverse the data structures like the array and राहू दे. Data structures like array एवढं. ठीक आहे. array, comma, string, etc. like this. ठीक आहे. हे आता लक्षात घेऊ नका, एवढं काही टेन्शन नाही. array वगैरे वगैरे पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत. सो याच्यामध्ये पुढे काय असेल की फॉर लूप लिहितात कसं, त्याचा सिंटॅक्स काय आहे. सिंटॅक्स म्हणजे काय असतं की मॅन्युअल. जसं तुम्हाला प्रत्येक मशीन घेतल्यानंतर काय येत असतं, एक युजर मॅन्युअल येत असतं की पर्टिक्युलर दॅट मशीन कशी यूज करायची आहे. ती जी काही मशीन आहे तिला यूज कसं करायचं, त्याच्यासोबत एक पॅम्पलेट येतं. ते पॅम्पलेट म्हणजेच काय असतं की युजर मॅन्युअल आहे. तो तुम्ही इथं फॉर लूप मध्ये कसं असतं की फॉर नावाचा कीवर्ड यूज करतो, त्यानंतर पुढे लोअर केस मध्ये, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये. ओके. ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 वेगवेगळे एक्सप्रेशन्स असतात. ठीक आहे. इथं असतं इनिशियलायझेशन, त्यानंतर सेमीकोलन देतो आपण. त्यानंतर पुढे काय आहे की एखादी कंडिशन असते. कंडिशन म्हणजे इन्क्रिमेंट असेल, डिक्रिमेंट असेल, ह्याची कंडिशन असणार आहे. आणि मग म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅनची कंडिशन असेल आणि इथं इन्क्रिमेंट वगैरे असणार आहे. ठीक आहे. इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट हे असणार आहे. ठीक आहे. इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट काय आहे हे असणार आहे. त्यानंतर कर्ली ब्रेसेस येतात. याच्या आतमध्ये जर असं आपण असं कोड लिहित असतो, कोड टू बी एक्झिक्युटेड. ठीक आहे. एक्झिक्युटेड. आणि मग नंतर इथं काय असेल की कर्ली ब्रेसेस क्लोज होतील. कर्ली ब्रेसेस जे आहे ते क्लोज होणार आहेत. ओके. सो बघा अशा प्रकारे हे काय असेल की इनिशियलायझेशन वगैरे येणार आहे. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट असणार आहे. ठीक आहे. असं. सो हे डिपेंड करतं की आपण इन्क्रिमेंट वगैरे कसं करतो, डिक्रिमेंट कसं करतो. सो तुम्हाला समजण्यासाठी परत एकदा मी काय करेल, लेट सपोज आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे काय आहेत, तर 10 नंबर आहेत. जेव्हा तुम्ही काय असणार आहे 1 कडून 10 कडे जाताय त्यावेळेस ते इन्क्रिमेंटल फॉर लूप असणार आहे. तेव्हा आपण कोणत्या डायरेक्शनने जातोय, लेफ्ट टू राईट असं जात आहे. ठीक आहे. 1 पासून 10 कडे जात असेल तर त्यावेळेस हे काय असणार आहे, इन्क्रिमेंटेड फॉर लूप असणार आहे. आणि जेव्हा आपण 10 कडून 1 कडे येईल त्यावेळेस ते डिक्रिमेंट असणार आहे. ठीक आहे. सो इथं इनिशियलायझेशन म्हणजेच काय असतं की आपल्याला कुठून स्टार्ट करायचंय हे आपण डिफाईन करत असतो. आपल्याला कुठून स्टार्ट करायचं आहे हे आपण डिफाईन करत असतो. सपोज की फॉर एक्झाम्पल मी इन्क्रिमेंटेड लिहित आहे. इन्क्रिमेंटेड फॉर लूप लिहित आहे. ठीक आहे. सो इन्क्रिमेंटेड फॉर लूप म्हणजेच काय आहे की लोअर एंड कडून हायर एंड कडे चाललेलो आहे. सो कसं लिहायचं हे? सो
सगळ्यात आधी मी फक्त फॉर लूप लिहितोय, बाकीचा कंटेंट जो आहे तो आपण एक्झाम्पल मध्ये लिहिल. तो कसं लिहायचं, तर फॉर लूप विदिन अ ब्रॅकेट, त्यानंतर इथं काय करायचं, इनिशियलायझेशन करायचं इंट असं. आणि इंटिजर इथं व्हेरिएबल तुम्ही कोणताही यूज करू शकता, म्हणजे तुमच्या इनिशियल जे काही आहे ते सुद्धा यूज करू शकता. बट शक्यतो आपण आय जे के एल असं वगैरे यूज करत असतो. तुम्ही आता इथं काय यूज करतोय, आय. आणि हा आय कुठून स्टार्ट करायचा आहे, जर का 0 असतं तर इथं 0 पासून स्टार्ट केला असता. आता आपल्याला 1 पासून स्टार्ट करायचंय, म्हणून मी इथं 1 करेल असं. ओके, सेमिकोलॉन केलं. आय हा लेस दॅन इज इक्वल्स टू काय असणार आहे, 10 असणार आहे. आय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10, म्हणजे तुम्ही फक्त लेस दॅन केलं असतं तर 9 पर्यंतच गेला असता. ठीक आहे. जर का आपण इथं फक्त काय लिहिलं असतं की लेस दॅन 10 असं जर का केलं असतं तर हा 9 पर्यंतच गेला असता. ठीक आहे. आणि 10 पर्यंत जायचं असेल आणि इक्वल्स टू सिम्बॉल जर का नाही यूज करायचा आहे तुम्हाला, तर इथं तुम्ही 11 करा. म्हणजेच हा 10 पर्यंत जाईल. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक इटरेशन नंतर तुम्हाला इथं इन्क्रिमेंट करायचं आहे. आणि इन्क्रिमेंट कसं करतात, तर 2 वेळा प्लस प्लस लिहायचं असं. 2 वेळा प्लस प्लस लिहायचं आणि इथं ब्रॅकेट कंप्लीट होईल. ठीक आहे. आणि कर्ली ब्रेसेस स्टार्ट होतील. ह्या कर्ली ब्रेसेस नंतर काय कराल, इथं प्रिंटएफ लिहा. पीएफ लिहितोय मी फक्त. प्रिंटएफ आणि ब्रॅकेटमध्ये काय असेल, तर आपले हे इंटिजर प्रिंट करायचे. सो %d आणि प्रत्येक लाईन नंतर आपल्याला काय हवंय, न्यू लाईन हवे आहे, म्हणून /n. ठीक आहे. आणि कॉमा केलं, तो इथं आय आपण असं प्रिंट करणार आहोत. तर तुम्हाला इथं आउटपुट कुठून कुठपर्यंत येईल, 1 2 3 अप टू लास्ट काय असणार आहे, 10 असणार आहे. असं 10 पर्यंत काय होईल, हे आउटपुट येणार आहे. सो मी इथं /n यूज केलाय बघा. सो असे काही एस्केप कॅरेक्टर्स असतात, त्यांना काय म्हणतात, एस्केप कॅरेक्टर्स. मी इथं लिहितोय, जे की आपल्याला परत परत यूज करावे लागतात. सो बघा, नॉर्मल जो आपला स्पेस असतो ना, नॉर्मल जे आपण स्पेस बार देतो, सो स्पेस जो आहे त्याला व्हाईट स्पेस म्हणतात. इथं प्रोग्रामिंग मध्ये त्याला काय म्हणतो आपण, व्हाईट स्पेस असं म्हणतात, व्हाईट स्पेस. आणि याला डिनोट करतात बॅकस्लॅश. हे बॅकस्लॅश झालं, जेव्हा लेफ्ट साइडला असं वळलेलं असतं त्याला बॅकस्लॅश म्हणतात. जेव्हा राईट साइडला वाकलेलं असतं असं, त्यावेळेस त्याला फॉरवर्ड स्लॅश म्हणतो. सो बॅकस्लॅश यूज करायचा आणि इथं यस यूज करायचा आहे असं, बॅकस्लॅश यस. सो तुम्हाला एक स्पेस जाणार आहे मध्ये बॅकस्लॅश यसनं. तेच पुढं काय आहे की टॅब बटन, जे टॅब म्हणतो ना आपण, टॅब आपल्या लॅपटॉप वरती आहे बघा. तो टॅब म्हणजेच काय असणार आहे, तर इथं आपण बॅकस्लॅश आणि टी असं यूज करतो. त्यानंतर जे न्यू लाईन ला जायचं असेल, नवीन लाईनला, तो न्यू लाईन हे कशाने करतो, तर बॅकस्लॅश आणि n करत असतो. बॅकस्लॅश n यानं काय आहे आपण करणार आहोत. आणि तेच पुढं काय असेल की इथं जर का बाकीचेही खूप सारे आहेत, म्हणजे फॉर्म फीड आहे, तुम्हाला काही गरजेचं नाहीये हे. फॉर्म फीड म्हणजेच कसं असणार आहे, तर बॅकस्लॅश एफ असतं, त्यानंतर रॉ फीड असतं. हे याची काही गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. तो बॅकस्लॅश आर असं असणार आहे. तो अशा प्रकारे हे काय होईल, तर वर्क होणार आहे लाईक दिस. ठीक आहे. तो बघा काय आहे, बॅकस्लॅश एस, बॅकस्लॅश टी, बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एफ आणि बॅकस्लॅश एन हे काय असतील, तर येणार आहेत. ठीक आहे. सो बघा, हे सर्व काही एक्झिक्यूट कसे होतील, तर हे इन्क्रिमेंटेड फॉर लूप आहे. आपण प्रत्येक वेळेस नवीन लाईनला जाण्यासाठी बॅकस्लॅश n असं यूज केलेलं आहे. ठीक आहे. आता तेच तुम्ही काय करू शकता, की डिक्रिमेंटेड फॉर लूप सुद्धा लिहू शकता. डिक्रिमेंटेड, इन्क्रिमेंटेड लिहिलंय आपण, सो डिक्रिमेंटेड कसं असतं, डिक्रिमेंटेड
सो डिक्रिमेंटेड मध्ये कसं असेल तर फॉर विदिन अ ब्रॅकेट इंटिजर. आता आपण कसं आहे की हायर एंड कडून लोअर एंड कडे चाललेलो असतो. म्हणजे हायर एंड काय असणार आहे आपला, मी इथं इंटिजर जे इज इक्वल्स टू 10 करतोय, सेमिकोलॉन जे हा लेस दॅन काय असेल, सॉरी ग्रेटर दॅन काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे हा कुठपर्यंत जाईल, 1 पर्यंत जाईल. आणि जे ला आपल्याला मायनस मायनस करायचं आहे. इथं प्रत्येक वेळेस आपण काय करेल, मायनस मायनस करणार आहोत. प्रिंटफ विदिन अ ब्रॅकेट कोटेशन मार्क मध्ये %d \n कॉमा करा कोटेशन मार्क नंतर आणि इथं काय प्रिंट करायचंय, जे प्रिंट करायचं आहे. वरती जसं आपण आय इन्सर्ट केलेलं होतं आता, जे इन्सर्ट करेल. आणि तुम्हाला याचं जे काही आउटपुट आहे ते कसं येईल, 10 देन 9 देन 8 देन अप टू कुठपर्यंत असणार आहे, 2 अँड लास्ट वन विल बी 1 असं असणार आहे. ठीक आहे. मग आता हे प्रोग्रामिकली इम्प्लिमेंट करून बघूयात. ओके, प्रोग्रामिकली इम्प्लिमेंट करून बघूयात. 1 सेकंड. मी इथं ऑनलाईन कंपायलरच घेतोय कारण तो काय कोड म्हणजे वेळ भेटला नाही. सो इथं बघा काय असेल ते मी हे काढून टाकतोय एवढ्या लाईन. आणि आपण इथं काय करेल की आपलं फॉर लूप लिहायचं आहे. कसं फॉर लूप लिहील, तो फॉर ब्रॅकेट मध्ये इंटिजर आय इक्वल्स टू कुठून स्टार्ट करायचंय, 1 पासून कुठपर्यंत जायचंय, 10 पर्यंत. तर आय लेस दॅन 11 करा किंवा तुम्ही काय करू शकता, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10 करू शकता. इट्स अप टू यू. तो मी 11 करतोय आणि सेमिकोलॉन देऊन इथं आय प्लस प्लस केलं. त्यानंतर एंटर करा. फॉर लूप स्टार्ट होईल. बघा फॉर लूप स्टार्ट होईल. याच्यामध्ये आपण प्रिंटफ करेल विदिन अ ब्रॅकेट प्रिंटफ. ठीक आहे. विदिन अ ब्रॅकेट कोटेशन मार्क मध्ये % आणि डी करायचा आणि प्रत्येक वेळेस नवीन लाईन मध्ये जा. असं हे दिसतंय ना व्यवस्थित, बघा. इज इट विजिबल? आहे का व्यवस्थित विजिबल? आता इथं कोटेशन मार्क कंप्लीट केल्यानंतर काय इन्सर्ट करायचंय, आय आणि इथं सेमिकोलॉन द्या. बस एवढंच आहे. तुम्ही इथं काय कराल की रन वरती क्लिक करा, तुम्हाला इकडं आउटपुट दिसेल. बघा 1 पासून कुठपर्यंत गेलाय, हा 10 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. 1 पासून 10 पर्यंत हा काय झालाय, गेलेला आहे. तो अशा प्रकारे हा एक्झिक्यूट होईल. हा जो काही कोड आहे हा अशा प्रकारे एक्झिक्यूट होणार आहे. 1 सेकंड. मी एका फाईलमध्ये सेव्ह करून ठेवतो. तुम्ही नंतर काय कराल की त्याला घेणार आहात. फॉर लूप डॉट सी केलं मी. सो इथं हा जो काही कोड आहे एंटायरली मी कॉपी करेल आणि इथं पेस्ट करेल. बस सेव्ह केलं. आणि एवढ्याच कोडला आपण काय करेल, म्हणजे इथं जो काही फॉर लूप लिहिलाय याला मल्टी लाईनला कमेंट करायची. कमेंट म्हणजे असं जे की एक्झिक्यूट होणार नाही, नेक्स्ट टाइम हे एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे. तो इथं काय असेल की नेक्स्ट बघा, डिक्रिमेंटेड फॉर लूप लिहायचंय. डिक्रिमेंटेड फॉर लूप मध्ये काय असणार आहे, आपण इथं जे करेल, जे कुठून स्टार्ट होईल, 10 पासून आणि कुठपर्यंत जाणार आहे तर ग्रेटर दॅन 0 असेल इथं. ठीक आहे. आणि इथं जे करा असं. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे,
जे मायनस मायनस करावं लागणार आहे आणि इथं जे ला प्रिंट करा तो सेव्ह केलेला आहे आपण, कॅन्सल करतो. रन केलं तर रन मध्ये बघा कुठून आलाय कुठपर्यंत, 10 पासून 1 पर्यंत इथं आउटपुट दिसत आहे. तो फॉरवर्ड आणि बॅकवर्ड समजलंय? फॉरवर्ड आणि बॅकवर्ड हे दोन्ही काय झालंय इथं आलेले आहेत. फॉरवर्ड इटरेशन आपण पाहिलं, बॅकवर्ड इटरेशन सुद्धा पाहिलेलं आहे. सो आपण इथं एवढंच कॉपी करेल आणि इथं जाऊन, इथं नाही, इथं जाऊन मी काय करेल, एंटर करून इथं असं लिहिणार आहे. ठीक आहे. सो वरचं जे फॉर लूप होतं ते कशाचं होतं, हवं तर काढून टाकूयात. हे इथं 1 लाईन जर का कमेंट द्यायची झालं तर हे इन्क्रिमेंटेड फॉर लूप. ठीक आहे. आणि दुसरं काय असणार आहे इथं, दुसरं इथं डिक्रिमेंटेड फॉर लूप असतं, डिक्रिमेंटेड फॉर लूप. ठीक आहे. असं इन्क्रिमेंटेड आणि डिक्रिमेंटेड. तो समजलंय हे दोन्हीही, इन्क्रिमेंटेड फॉर लूप आणि डिक्रिमेंटेड फॉर लूप? येस नो? येस, समजलंय का? बोला. ओके. पुढे काय असेल की आपण बघा नेक्स्ट इथं आता जसं फॉर लूप लिहिलं तसंच काय आहे की दुसरं लूप आपण पाहणार आहोत. फॉर लूप नंतर दुसरं लूप कोणतं असणार आहे तर व्हाईल लूप असेल. ठीक आहे. आता व्हाईल लूप म्हणजेच कसं असतं की जसं आपण इथं सांगितलं की फॉर लूप म्हणजे जेव्हा तुम्हाला दोन्हीही पॉइंट माहित आहेत, स्टार्ट आणि एंड हे दोन्ही माहित असतात, त्यावेळेस तुम्ही काय करता, फॉर लूप यूज करता. बट इथं कसं असतं की जेव्हा व्हाईल लूप असतं, व्हाईल लूप म्हणजे तुम्ही एखाद्या कंडिशन वरती इटरेट करत आहात, कंडिशनल्स वरती. ठीक आहे. कंडिशन वरती काय करतात तर इटरेट करत असतात. म्हणजे जोपर्यंत दिलेली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे एक्झिक्यूट करत राहतं आणि जशी दिलेली कंडिशन ही फॉल्स होते तसं तो काय करणार आहे, एक्झिट होणार आहे. ओके. सो बघा व्हाईल लूप याची डेफिनेशन काय काय आहे, इट इज also known as काय तर अ प्री टेस्टेड लूप. ठीक आहे. प्री टेस्टेड लूप इन जनरल. त्यानंतर पुढे काय असेल, अ व्हाईल लूप allows a part of code to be executed multiple times. Okay. depending upon a given condition. ठीक आहे. दिलेल्या कंडिशनच्या म्हणजे जोपर्यंत दिलेली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे काय होतं, एक्झिक्यूट होत राहणार आहे. इट कॅन बी viewed as a repeating if statement. ठीक आहे. इट कॅन बी viewed as repeating if statements. जसं काल आपण बघितलं एकच
कंडिशन काय व्हायची इथं चेक केली जायची. ओके, इफ लूप मध्ये. बट जेव्हा आपण आता व्हाईल लूप बघतोय, सो व्हाईल लूप म्हणजेच काय असणार आहे की मल्टिपल इफ लूप तुम्ही एक्झिक्यूट करत आहात, मल्टिपल इफ लूप. ठीक आहे. आणि याचा जो काही सिंटॅक्स आहे, व्हाईल लूपचा जो काही सिंटॅक्स आहे, हा सिंटॅक्स कसा असेल तर व्हाईल ब्रॅकेटमध्ये कंडिशन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कर्ली ब्रेसेस मध्ये कोड असेल. इथं काय असणार आहे की कोड असणार आहे. ओके, मी इथं असं लिहितो, कोड टू बी एक्झिक्युटेड आणि इथं कर्ली ब्रेसेस असणार आहे. ओके, सो जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत काय होणार, एक्झिक्यूट होत राहणार आहे. जशी ही कंडिशन फॉल्स होईल तसा हा एक्झिट होऊन बाहेर येणार आहे. तसा हा एक्झिट होऊन काय होईल, बाहेर येणार आहे. असं. ठीक आहे. हा एक्झिक्यूट होऊन बाहेर येईल. सो बघा, आपण काय करेल, नॉर्मली जसं आत्ता लूप पाहिलेलं होतं त्याप्रमाणेच पाहतोय. 1 पासून 10 पर्यंत जाणार आहे, बट व्हाईल लूपचा यूज करून जाईल. ठीक आहे. व्हाईल लूपचा यूज करून जाणार आहोत. सो कसं जायचं बघा, तर आपण इथं एक इंटिजर आय इक्वल्स टू 1 करतो. इनिशियलायझेशन झालेलं आहे. आणि मग आपण इथं व्हाईल आणि ब्रॅकेटमध्ये काय करायचं की हा आय जोपर्यंत लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10 होत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. आणि इथं काय असेल की प्रिंट एफ कोटेशन मार्क मध्ये काय असेल %d आणि प्रत्येक वेळेस मी /n करतोय, कॉमा करून इथं आय ला प्रिंट करा. ठीक आहे. कॉमा करून आय ला प्रिंट करायचा आहे. आपण कंडिशन काय दिली, आय हा जोपर्यंत 10 पेक्षा किंवा 10 एवढा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे. सध्या एवढंच जर का लिहिलं तर हा इन्फायनाइटली चालणार आहे, इन्फिनिटी टाइम पर्यंत चालणार आहे. बघा का, कारण आय जो आहे हा आय काय असेल 10 पेक्षा लहानच आहे. तो जर का रन केलं तर हा रनच करत जाणार आहे. हे बघा इकडं रन करत जाईल. ओके, सो मी आता काय करतोय की याला एक स्टॉपेज देतोय. कसं स्टॉपेज द्यायचं, तर आपण आय प्लस प्लस करतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक इटरेशन नंतर आपण काय करतोय, आयला एकानं वाढवतोय, 1 पॉइंटनं वाढवतोय. म्हणजेच आता जर का 1 असेल, 1 प्रिंट झालं ना इथं, हे बघा काय होतं, 1 प्रिंट झालं की त्याला प्लस प्लस होईल. प्लस प्लस झाल्यानंतर आय ची व्हॅल्यू काय होते, 2 होते. तर तो 2 प्रिंट होईल इथं. परत प्लस प्लस झाला म्हणजे आता 3 झाला. परत वरती गेला, चेक केलं की 3 हा लेस दॅन 10 आहे. तो परत तो 3 काय झाला, प्रिंट झालेला आहे. ठीक आहे. सो असं हे पूर्णपणे काय होतं, एक्झिक्यूट होणार आहे. सो कधीपर्यंत होईल, जोपर्यंत 10 होत नाही तोपर्यंत. तो 10 झाल्यानंतर परत प्लस म्हणजे 10 प्रिंट झाल्यानंतर परत हा आय काय होतोय, प्लस प्लस होणार म्हणजे 11 होणार आहे. तो वरती गेला, चेक केलं, आय हा 11 आहे आता. ठीक आहे. सो 11 इज नॉट लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. सो इथं आपली कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. सो तो काय करेल, इथं एक्झिट करणार आहे. इथं काय करेल, एक्झिट करणार आहे. ठीक आहे. असं. सो तुम्ही असं व्हाईल लूप लिहू शकता. काय करायचं, तर नॉर्मली इथं एक इनिशियलाइज करा आयटम और एखादा काय आहे नंबर, त्या नंबरला तुम्ही काय करू शकता इथं, तर एक कंडिशन द्या. कोणतीही कंडिशन देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आणि मग ती कंडिशन जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत काय करू शकता तुम्ही, इथं असं इटरेशन वगैरे करू शकता. ठीक आहे. सो मी आणखी एक एक्झाम्पल घेतो इथं, बट त्याआधी आपण याला काय करूयात की कोडमध्ये टाकूयात. तो इथून /* कुठपर्यंत, इथपर्यंत */ ठीक आहे. आणि हे तुम्हाला समजायसाठी नाही, मी माझ्या रेकॉर्डसाठी ठेवतोय. तर बघा
एवढाच कोड असेल हा व्हाईल लूपचा. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. तो बघा, दुसरं एक्झाम्पल काय असेल की आपण काय करणार आहोत की हा जो काही व्हाईल लूप आहे इथं एक समेशन देऊयात. आता इथं जसं लेस दॅन वगैरे दिलंय ना, तो आपण युजर कडून एक इनपुट घ्यायचं, कोणताही नंबर. ठीक आहे. आणि तो नंबर जोपर्यंत काय होत नाही की त्याची समेशन जे आहे, एक सम नावाचा काय करूयात आपण व्हेरिएबल घेऊया. जसं की इथे इंटिजर घेतलाय, तसं मी सम नावाचा काय करतो, एक व्हेरिएबल घेतो. इनिशियली हा 0 असेल. ठीक आहे. आणि या समला आपण एक कंडिशन द्यायची. काय कंडिशन द्यायची की याची व्हॅल्यू जोपर्यंत लेस दॅन 10 आहे, तोपर्यंत याला प्रिंट करायचं आहे किंवा तोपर्यंत व्हॅल्यूज घ्यायच्या आहे. ठीक आहे. सो बघा, मी इथं आता इनपुट्सच घेतोय फक्त. कसं इनपुट्स घ्यायचे? जो जस्ट हे युजर कडून इनपुट घ्यायचंय आणि कसं असेल की मी इथं मेसेज देतोय, एंटर अ नंबर. ओके, असा. आणि यानंतर आपल्याला काय करायला लागतं, स्कॅनएफ लिहावं लागतं आणि कोणत्या टाइपमध्ये घ्यायचं इनपुट तेच द्यावं लागतं. तुम्हाला इंटिजर टाइपचा हवा आहे, म्हणून मी इथं % घेतोय. ठीक आहे. आणि कॉमा करून याला कुठं सेव्ह करायचं? लेट्स सपोज आपण एक नंबर घेऊयात, इंट नंबर. ठीक आहे. इंट नम, जो की काहीच नाहीये इनिशियली. तो त्याला आपण काय करूयात की इथं सेव्ह करून ठेवूयात. कसं करायचं, तर एम्परसँड करून नम द्यायचं असतं. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. एम्परसँड म्हणजे काय, तर हा ॲड्रेसला जातो या नमच्या. आणि मग पुढे जाऊन काय करेल की आपण सममध्ये हा जो काही वरचा सम आहे, याच्यामध्ये आधीची सम प्लस आपण जो काही नंबर एंटर केलाय तो, ह्या दोघांची समेशन घ्यायची. ठीक आहे. दोघांची समेशन घ्यायची आणि हे कधीपर्यंत चालत राहील? जोपर्यंत ह्या समची व्हॅल्यू काय होत नाही, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 होत नाही तोपर्यंत. म्हणजे ॲडिशन ही 100 होत नाही तोपर्यंत हे चालत राहणार. ठीक आहे. तो बघा, इथं मी रन बटन वरती क्लिक करतो. ठीक आहे. हा नंबर विचारतोय. मी नंबर देतो इथं आता काय द्यायचा, 10. ठीक आहे. आणि मी एंटर केलं. मी इथं 20 केलं. 30 झाले बघा. मी इथं 30 केलं. 60 झालं. त्यानंतर इथं 30 किंवा 25 करतो. 60 आणि 25 काय झालं? 85. आता मी थोड्या-थोड्या व्हॅल्यूज देतो इथं. काय? की 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर काय असेल 5, 7. बघा, आता इथं काय झालं, आपलं राहिलं एक, की बाहेर जाऊन त्या व्हाईल लूपच्या बाहेर जाऊन जर का तुम्ही इथं प्रिंट एफ आणि कोटेशन मार्कमध्ये सम इक्वल्स टू %d आणि कॉमा करून जर का समेशनला प्रिंट केलं असतं, तर तुम्हाला ती समेशन आली असते. तर मी त्याला परत एकदा एक्झिक्यूट करतो. बघा, 10, त्यानंतर 20, त्यानंतर 30, 60 झालेलं आहे. 25 आलं, म्हणजे 85 झालं इथं आता. त्यानंतर मी 2, अरे जास्त झाला. नाही. इथं मी काय करतो, तर 2 करतो. ठीक आहे. ॲक्चुअली रिरन करावं लागेल. कारण मी एंटर बटन इन्सर्ट केलेलं. 10, त्यानंतर 20, 30 आणि 25. आता 85 झालेला आहे. तो 2 केलं, त्यानंतर 3 करतोय, 4 करतोय, 5 करतोय, 6 असं केलं. सो हा बघा, समेशन किती आलं, तर 105 आलेलं आहे. ठीक आहे. कारण इथं आपण वाढवत गेलेलो होतो. या इथं त्याचं 99 वगैरे झालं असणार आहे. ठीक आहे. जो 99 झालेलं होतं, त्यात +6 केलं की काय झालं, 105 झालं. 105 हा लेस दॅन नाहीये.
लेस दॅन ऑर इक्वल टू 100 नाहीये, म्हणून काय झालं, कंडिशन ब्रेक झाली आणि तो कुठं आला, बाहेर आलेला आहे असं. सो व्हाईल लूपला नंबर ऑफ इटरेशन्स किती आहेत हे आपण असं लिहू नाही शकत किंवा सांगू नाही शकत व्हाईल लूपचं. कारण व्हाईल लूप कसं आहे की इटरेशन्स वरती नाही वर्क होत, तो वर्क कशावरती होतो, तर कंडिशन वरती होत असतो. ठीक आहे, जोपर्यंत दिलेली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हा चालत राहणार. ओके, जोपर्यंत दिलेली कंडिशन ही ट्रू आहे तोपर्यंत हा काय करेल, चालत राहणार आहे. सो इज इट क्लिअर? येस और नो? सो मी बघा इथं पूर्ण कोड जो आहे, आय थिंक आपण फॉर लूपचा लिहिलेला होता. इथं इथं हा, तो स्टार आणि फॉरवर्ड स्लॅश इथं करतो आणि बाकीचा जो काही कोड आहे, कोड मी कॉपी करून कुठे, ह्या प्रोग्रामिंग मध्ये म्हणजे आपल्या फाईल मध्ये टाकत आहे. ठीक आहे, तर याला प्री टेस्टेड फॉर लूप म्हणत असतात, व्हाईल लूप म्हणत असतात. प्री टेस्टेड, प्री टेस्टेड म्हणजे काय, आधी कंडिशन चेक होते आणि मग एक्झिक्युशन होतं. ठीक आहे, जर का दिलेली कंडिशन ही फॉल्स असेल तर पुढे जाणार नाही. ओके, सो याच्याच सारखं आणखी एक लूप आहे, त्या फॉर लूप व्हाईल लूप सारखंच आणखी एक लूप कोणता आहे, तर डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप. ठीक आहे, असं. तो डू व्हाईल लूप म्हणजेच काय असतं, की आधी म्हणजे हे जसं प्री टेस्टेड होतं बघा, याला काय म्हणतो आपण, प्री टेस्टेड लूप असं म्हणतात. तर तेच पोस्ट टेस्टेड लूप असं असणार आहे. म्हणजे आधी एक्झिक्यूट होईल आणि मग चेक होणार. म्हणजे जसं की इथं आता काय झालेलं, की 10 पर्यंतच येत होतं. बट ह्या डू व्हाईल मध्ये तसं नसणार आहे. डू व्हाईल मध्ये काय होईल, की 11 पर्यंत जाणार, मग काय होणार, तो ब्लॉक होणार आहे. ठीक आहे, तो बघूयात आपण याची थेअरी किंवा प्रॉब्लेम. हा, इथं मी theoretical पार्ट लिहितोय. अ लूप, हा, 1 सेकंड. डू व्हाईल लूप, ठीक आहे, डू डॅश व्हाईल loop is a form of a loop that executes the code block first and followed by the condition. ठीक आहे, इथं नंतर कंडिशन चेक केली जाते. ठीक आहे, सो बघा, इफ द कंडिशन, दिलेली कंडिशन ही ट्रू असेल, इज ट्रू, द लूप, इथं कॉमा देतो, द लूप continues to run. ठीक आहे, else it stops. ठीक आहे, अदरवाइज हे काय होतं, स्टॉप होणार आहे. ठीक आहे, however काय असेल, whether the condition is originally true, it ensures that the code block
the code block is performed at least one. ठीक आहे. एकदा तरी हा एक्झिक्यूट होणारच आहे. एनी हाऊ एकदा तरी हा काय होतो, एक्झिक्यूट होणारच आहे. तर याचा जो काही सिंटॅक्स असेल तो सिंटॅक्स बघा कसं असेल, की आधी आपण इथं कसं सिंटॅक्स लिहिलेला, की व्हाईल लूप आणि मग कंडिशन. बट इथं तसं नाही. इथं काय होतं, तर आधी डू. ठीक आहे. इथं काय असेल, डू म्हणजे तुम्हाला काहीतरी एक्झिक्यूट करायचं आहे. तो डू लिहायचं, त्यानंतर कर्ली ब्रेसेस येतात. ओके. इथं तुम्हाला जो कोड लिहायचा आहे तो तुम्ही लिहू शकता. कोड टू बी एक्झिक्युटेड. ठीक आहे. आणि मग काय असेल, कर्ली ब्रेसेस क्लोज होऊन इथं व्हाईल असणार आहे. आणि इथं काय असेल, तर एखादी कंडिशन असेल असं. आणि आपण इथं काहीही देत नाही. काहीही देणार नाही. ठीक आहे. सो डू म्हणजेच काय आहे, की आपल्याला काहीतरी एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे. आणि हे कंटिन्यू कधी होणार, जर का दिलेली कंडिशन ही ट्रू असेल तर. बट कंडिशन चेक करायच्या आधीच काहीतरी एक्झिक्यूट झालेलं असतं इथं. कंडिशन चेक करायच्या आधीच इथं काय होईल, काहीतरी एक्झिक्यूट झालेलं असणार आहे. ओके. सो मगाच जर का लूप आपण इथं लिहायचं म्हटलं, हा वाला इथं. ठीक आहे. सो हेच कसं लिहू शकतो बघा. कसं लिहिलेलं इथं, इंटिजर i इक्वल्स टू 1, त्यानंतर व्हाईल i इज लेस दॅन 10 आणि मग इथं प्रिंट केलेलं. ठीक आहे. आणि i प्लस प्लस केलेलं. बट हेच लूप आता आपण इकडं जर का लिहिलं, बघा मी याला काय करेल, की इंटिजर i इक्वल्स टू 1 करतो, त्यानंतर व्हाईल नाही, डू कर्ली ब्रेसेस याच्या अंडर काय असणार आहे, तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, सपोज मी हे काढून टाकतो आणि इथं आपल्याला प्रिंट एफ याच्या आतमध्ये कोटेशन मार्क मध्ये काय लिहायचंय, %d आणि /n लिहायचं आहे. कॉमा करा आणि इथं i ला प्रिंट करा आणि मग इथं i प्लस प्लस करा. ठीक आहे. आणि हे ब्रॅकेट झाल्यानंतर इथला जो काही ब्रॅकेट आहे, इथं व्हाईल लिहायचं आणि कंडिशन लिहायची आहे. कोणती कंडिशन होती, i इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. तर बघा मगाशी आपल्याला काय व्हायचं, की 10 पर्यंतच यायचं. बट आता 10 पर्यंत नाही, 11 पर्यंत येईल. हा 10 पर्यंत नाही, तर 11 पर्यंत येणार आहे. ओके. हा थांबला इथं. तो 10 पर्यंत इथं आलेला आहे. ओके. सो यानं काय केलं, आधी परफॉर्म केले ऍक्शन आणि मग इथं कंडिशन चेक केली. आधी ऍक्शन काय केली, परफॉर्म केलेली आहे आणि मग काय केलंय, की कंडिशन चेक केलेली आहे. मगाशी काय व्हायचं, कंडिशन चेक करायचं आणि मग एक्झिक्युशन करायचं. पण इथं कंडिशनच्या आधीच काहीतरी परफॉर्म होत आहे. ओके. तर यालाच आपण काय म्हणतो, तर डू व्हाईल लूप म्हणणार आहोत. डू व्हाईल लूप म्हणजेच काय असेल, आधी एक्झिक्यूट करा, मग काय आहे कंडिशन चेक केली जाईल असं. इज इट क्लिअर? येस नो? बघा इथं काय केलं, की stdio.h हे सर्व काही असणार आहे आणि मग आपण काय करेल, की इथं तो असो पुढचा जो प्रोग्राम असेल याच मध्ये सपोज की तुम्ही काय करत आहात, की एखादा पासवर्ड चेकिंग वगैरे करत आहात. ठीक आहे. पासवर्ड चेकिंग नको, हे अजून झालेलं नाही आहे आपलं. नॉर्मली मगाशी जसं केलेलं तसं तुम्ही करू शकता समेशनचं वगैरे. ठीक आहे. हा जो काही प्रोग्राम केलेला होता ना आपण,
याला सुद्धा तुम्ही परफॉर्म करू शकता. कसं कसं असणार आहे, हे एवढं मी कॉपी करतो. ठीक आहे, आणि इथं गेलो. हाच प्रोग्राम आपण कसा करू शकतो बघा. पेस्ट केलं, इंटिजर असणार आहे, तो इथं आधी डू असेल. ठीक आहे, डू काय डू करायचंय, तर हे सर्व काही, आणि मग इथं व्हाईल असेल. इथं असं कंडिशन असेल आणि सेमिकोलन द्या. हे झाल्यानंतर बघा सगळं काही तसंच चालणार आहे. आणि इथं 10 110 झालंय, 102 झालं ऍक्च्युली. इथं 12 दिलं. अरे चालतोय कसं काय? ओके, पण नंबर स्लाइड केला, नंबर मध्ये सम मध्ये अपडेटही केला, बट एवढी सारी व्हॅल्यूज आल्यानंतर ओके, त्यानं ह्या व्हॅल्यूज घेतल्याच नाहीत मोठ्यावाल्या. सो ही व्हॅल्यू घेतली, बट काय आहे की बाकीच्या ह्या 12 12 आणि 34 हे दोनच घेतलं, आणि इथलं 445 तर एवढंच घेतलेलं आहे, ह्या व्हॅल्यूज घेतल्याच नाही. तर आता बघूयात. मी 10, त्यानंतर 20, त्यानंतर 30, 40, 50, 100च्या वरती गेला बघा. 100 झालेलं होतं इथंच. कसं, तर हे 50 आणि हे 50 100 झालेले होते, आणि हा 50 काय झाला, हा 150 आलेला आहे असं. ठीक आहे, तोच प्रॉब्लेम, फक्त काय केलाय, लूप वेगळं. तो जे काही आपण बघितलं तेच, फक्त काय असेल, लूप वेगळं घेतलेलं आहे. व्हाईलच्या जागी डू व्हाईल. व्हाईल म्हणजे प्री टेस्टेड, डू व्हाईल म्हणजेच काय असणार आहे, पोस्ट टेस्टेड. ठीक आहे, आधी एक्झिक्यूट केल्यानंतर मग काय होतं, पोस्ट टेस्टिंग होत असतं. ओके, तो इथं मी ट्वेंटी 25. ठीक आहे, तर हे सर्व काही व्हाईल लूपचं असणार आहे. आता आणखी असे लूप्स आहेत, आणखी असे लूप्स आहेत, बट तुम्ही ह्या 3 लूपची प्रॅक्टिस कराल. फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप, हे तिघांचीच प्रॅक्टिस करायची आहे. आणि याच्याच वरती तुम्ही काय कराल की एक्झिक्युशन करणार आहात. आधी ट्राय कराल, नीट ट्राय करा की कसं इम्प्लिमेंट करतात, काय आहेत, कसं लिहितात. आता उद्या काय काय पाहणार आहोत आपण, तर स्विच असेल, स्विच केस, त्यानंतर गो टू स्टेटमेंट असेल. ठीक आहे, आणि फंक्शन्स असतील, फंक्शन्स कसे लिहितात. ठीक आहे, तर हे 3 काय असेल की आपण पाहणार आहोत, आणि काही कीवर्डचा डिफरन्स, दॅट इज ब्रेक, कंटिन्यू आणि रिटर्न, ह्या 3 वेगवेगळ्या स्टेटमेंटचा डिफरन्स वगैरे पाहणार आहोत. बट हे लूप्स इम्पॉर्टंट आहेत. ह्या लूप्सना तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा चांगल्या प्रकारे, तरच पुढे जाण्यात काहीतरी पॉइंट आहे. अदरवाईज तो लूप जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही परफेक्ट कराल. ओके, समजलंय? हे व्हाईल लूप जसं आपण इफ लूप वगैरे बघितलेलं होतं, तसंच तुम्हाला काय करायचंय की बाकीचेही लूप्स परफेक्ट करायचे आहेत, हे वाले. ठीक आहे, फॉर लूप असेल किंवा डू व्हाईल असेल, व्हाईल असेल. ओके,
तो फॉर लूप जे आहे ते 2 डायमेन्शनल साठी सुद्धा यूज केलं जातं फॉर लूप. ओके, 2D फॉर लूप सुद्धा यूज केलं जातं. ते उद्या पाहणार आहोत. आधी तुम्ही हे बेसिक कराल. ओके, बेसिक काय करायचंय तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. त्यानंतर मग उद्या आपण